नेहमी तुम्ही रव्यापासून बनवलेले किंवा तांदळाचे अप्पे खातच असाल, पण आज आपण बघणार आहोत प्रोटीन्सचा खजाना असलेले हे मस्त असे मुगाचे अप्पे. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी साधारण 2 कप मूग आणि 1 कप तांदूळ असे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते. तांदळामुळे याला चव आणि टेक्स्चर खूप छान येतं. तुम्ही हवं तर तांदूळ स्किपसुद्धा करू शकता, फक्त मुगाचेही अप्पे तुम्ही इथे बनवू शकता. तर आता मी त्यामध्ये 1 ते 1.5 इंच आलं, 4 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि थोडंसं पाणी घालून याची मी जाडसर भरड काढून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता, पीठ अगदी बारीक नाही आहे, थोडीशी भरड आहे. आणि अशा प्रकारे आपण उरलेले मूगसुद्धा वाटून घेणार आहोत. आता त्यामध्ये मी घालते चवीनुसार मीठ, शिवाय बारीक चिरलेला कांदा, साधारण 2 बारीक चिरलेले कांदे मी इथे घेतलेले आहेत. त्याचबरोबर 2 मध्यम आकाराचे टोमॅटोसुद्धा चिरून घेतलेले आहेत आणि हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करणार आहोत. आता याची चव वाढवण्यासाठी मी इथे घालते थोडीशी जिरेपूड आणि थोडीशी धनेपूड, म्हणजेच प्रत्येकी 1-1 चमचा मी जिरे धनेपूड वापरलेली आहे. आणि हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत. आता आपण यामध्ये घालायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचे. आता मी यामध्ये घालते अगदी पाव चमचा सोडा. सोडा घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये हवा भरली जाईल आणि आपले हे अप्पे अतिशय छान जाळीदार होतील. आता हे आपलं मिश्रण तयार आहे. आता मी अप्पे पॅन गॅसवर ठेवून घेते आणि त्यामध्ये थोडं थोडं तेल घालते. आता हा तवा गरम झाला की आपण यामध्ये थोडं थोडं मिश्रण टाकायचं आहे. अतिशय भरून आपल्याला मिश्रण घालायचं नाही आहे, थोडीशी जागा त्याला राहिली पाहिजे फुगण्यासाठी, म्हणून अर्धा चमचा साधारण आपण इथे मिश्रण टाकतोय. आणि आता आपण याला झाकण ठेवून साधारण 2 मिनिटं मोठ्या आचेवर आणि 1-2 मिनिट मंद आचेवर असं हे शिजवून घ्यायचं आहे. आणि सुरुवातीला मधले अप्पे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत. खूपच छान असे हे फुगलेले आहेत. कलरसुद्धा अतिशय सुरेख आलाय. आता बाजू पलटल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून 1-2 मिनिट आपण याला वाफवून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, हे मस्त असे अप्पे आता तयार झालेत. हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. अगदी 10 ते 15 मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे. आणि आता आपण हे सर्व करूयात. तुम्ही याला खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता. आता आपण आतून हे कसे झालेत ते सुद्धा बघूया. अतिशय मस्त आणि छान जाळी पडली आहे आतमध्ये. शिवाय हे जर तुम्ही मुलांना डब्यामध्ये वगैरे दिलं तर त्यांचं सुद्धा प्रोटीन इंटेक वाढेल. चवीला सुद्धा अतिशय छान लागतात हे अप्पे. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी बनवल्यानंतर कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि रेसिपीचे फोटोज आणि तुमच्या कमेंट्स माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर सुद्धा शेअर करा. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.